Welcome all dear SSC students into the bridge course day 23. See, yesterday we have seen the types of sentences and how to identify them and the use of finite verbs and infinite verbs and infinitives, and we have identified throughout the different kinds of activities which were given in our course book. Bridge course book. So today we are going to see the types of sentences in detail way. The formula of these types of sentences, किती वाक्यांचे प्रकार आहेत इंग्रजीमध्ये, त्यांचे रूल काय आहे बनवत असताना आणि त्यांचे एक्झाम्पल्स, आणि मग आपण ॲक्टिव्हिटीज सोडवणार आहोत. So today our learning outcome is, our statement of aim is understanding or to understand new constructions through reading and solve given activities. See friends, we are advised to improve our reading skill or reading habit. आपण आपलं वाचन समृद्ध करण्यासाठी विविध इंग्रजीचे जे फॉर्म्स आहेत ते वाचत राहायला पाहिजे आहे. वन्स अगेन आय एम इन्सिस्टिंग ऑन द सेम थिंग. म्हणजे मी परत एकदा ते सांगते की आपलं इंग्रजीचं वाचन आपल्याला वाढवणं गरजेचं आहे. So that we can identify while reading these different kinds of types of sentences or finite verbs and in non-finite verbs or infinitives, so many kinds of parts of speech used in the sentences or types of clauses used, or sentences such as simple sentence, complex sentence and compound sentence. सो जोपर्यंत आपण वाचनातून ह्या सगळ्या गोष्टी ओळखत नाहीत तोपर्यंत आपला जो भाषेतला जो बेस आहे तो पक्का होणार नाही. म्हणून आपल्याला वाचनाची खूप गरज आहे. सो रीडिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्किल हिअर. वाचत राहायला पाहिजे. वाचाल तर वाचाल, ओके, ह्या जगामध्ये. अदरवाईज अवर एज्युकेशन इज ऑफ नो यूज. सो जितकं वाचून प्रगल्भ होणार तितकं आपल्याला ज्ञान समृद्ध होऊन आपल्याला मदत होणार आहे उत्कृष्ट करिअर घडवण्यासाठी. आणि इंग्लिश तर मोस्ट इम्पॉर्टंट लँग्वेज, इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट लँग्वेज इन ऑल ओव्हर द वर्ल्ड. सी, देर आर 4 टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. इंग्रजीमध्ये 4 प्रकार पडतात वाक्यांचे. आपण बघितलं की आधीच्या व्हिडिओजमध्ये पण की ॲसर्टिव्ह सेंटेन्स, ज्याला स्टेटमेंट सेंटेन्स पण म्हणतात आणि ज्याला डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स पण म्हणतात. म्हणजे जस्ट स्टेटमेंट स्टेट केलेलं असतं किंवा एखादं विधान हे डिक्लेअर केलेलं असतं. सो दीज आर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस. आणि दुसरा प्रकार पडतो तो म्हणजे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. ॲसर्टिव्ह किंवा स्टेटमेंट म्हणजे विधानार्थी वाक्य, इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. याच्यामध्ये 2 प्रकार पडतात, WH आणि व्हर्बल. व्हर्बल तुम्हाला 5वीपासून माहिती आहे म्हणून आपण व्हर्बल नाही आता शिकवत. आपण WH क्वेश्चन्स हे कसे ओळखता येतील आणि स्वतः WH प्रश्न कसा बनवता येईल ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. थर्ड टाईप ऑफ सेंटेन्स इज इम्परेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे आज्ञार्थी वाक्य. आपण ते पण आज शिकणार आहोत. आणि शेवटचं लास्ट म्हणजे काय तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, म्हणजे उद्गारवाचक वाक्य. आपण आपल्या मातृभाषेमध्ये दिवसभरातनं ही सगळ्या प्रकारची वाक्य भरपूर वापरत असतो, पण इंग्रजीमध्ये पण त्याच पद्धतीने तेवढ्या सहजतेने आपल्याला ती वापरता आली पाहिजेत, म्हणून आपण ते शिकत आहोत. सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर स्टेटमेंट सेंटेन्स? सी, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस फुल स्टॉप. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस फुल स्टॉप. ह्याचं एक्झाम्पल पण मी इथे दिलेलं आहे. मोहन सब्जेक्ट आहे, प्लान्स हे मेन वर्ब आहे, अँड प्लान्स अ स्टडी टाइम टेबल हे ऑब्जेक्ट आहे. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आणि हा शेवटी फुल स्टॉप नाही दिला आपण तर पंक्च्युएशन आपण शिकलोत एका व्हिडिओमधनं, तर आपल्याला आपण बनवलेल्या वाक्याला महत्त्व नाही राहत, म्हणून पंक्च्युएशन मार्क्स हे वाक्याला अर्थ प्राप्त करून देत असतात.
जितकं ते वाक्य लिहिणं आवश्यक आहे, महत्त्वपूर्ण आहे, तितकंच पंक्च्युएशन मार्क्स देणं खूप महत्त्वपूर्ण आहे. म्हणून फुल स्टॉप खूप मॅटर करतो. फुल स्टॉप दिलाच पाहिजे. आपण घाईत किंवा लिहिण्याच्या ओघामध्ये आपण फुल स्टॉप द्यायचं विसरतो. सेकंड टाईप ऑफ सेंटेन्स इज इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत WH प्रश्न. त्याची सुरुवात होते WH शब्दाने, WH वर्ड प्लस हेल्पिंग वर्ब ऑर मॉड्यूल वर्ब प्लस सब्जेक्ट आणि प्लस मेन वर्ब प्लस क्वेश्चन मार्क. सो द एक्झाम्पल इज where shall we go? Where is the WH word? Helping verb shall. Sometimes instead of shall there are modal auxiliaries are used. For example, must. Where must I go? Where must I go? In this way. Plus subject we and plus main verb go and plus question mark. Where shall we go? Where shall we go? In this way. And tone, where shall we go? Then a tone also you have to note down here how the tone changes from where shall we go? From rising tone to falling tone. Now let's go to the third type of sentence. तिसरा वाक्याचा प्रकार आहे, तिसरा प्रकार आहे वाक्याचा इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्यामध्ये बरेच मूड्स असतात बरं का मित्रांनो. मूड्स म्हणजे कधी रिक्वेस्ट केलेली असते, कधी ऑर्डर केलेली असते, कधी सजेशन दिलेलं असतं, कधी ॲडवाईस म्हणजे सल्ला दिलेला असतो, कधी कमांड म्हणजे एखाद्या कमांडरने कमांड दिलेली असते, आज्ञा म्हणजे ऑर्डर म्हणजे वर्गात शिक्षकाने मुलांना दिलेली आज्ञा आणि एखाद्या कमांडरने सैनिकांना दिलेली आज्ञा. याच्यामध्ये फरक आहे बरं का मित्रांनो. म्हणजे जेव्हा एखादा कमांडर हा ऑर्डर देतो तेव्हा तुम्ही ऑर्डर्ड असं नाही म्हणणार, द कमांडर कमांडेड असंच म्हणणार. ओके, तर हा स्लाईट डिफरन्स आहे. तर ह्याच्यामध्ये मूड्स असतात, ते मूड्स आपण ओळखून मग त्या पद्धतीने आपण इनडायरेक्ट करताना आपण चेंजेस करतो. म्हणजे मूड जर सजेशनचा असेल ना तर आपण म्हणतो की द स्पीकर सजेस्टेड, आणि मूड जर सल्ला देण्याचा असेल ना तर टीचर ॲडवाइस्ड, किंवा जर रिक्वेस्ट असेल ना तर स्टुडंट्स रिक्वेस्ट किंवा रिक्वेस्टेड. म्हणजे तुम्हाला मूड ओळखायला लागतो आणि त्या पद्धतीने ते क्रियापद इनडायरेक्टमध्ये सेडऐवजी वापरायला लागतं. माझी एक व्हिडिओ आहे, वाक्यांच्या प्रकारावरूनच इनडायरेक्ट स्पीच चे रूल बदलत असतात. तर त्या संदर्भात माझी एक व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओची मी लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्ही जरूर बघा. म्हणजे तुमचे 2 टॉपिक्स प्रिपेअर होतील. कोणते कोणते? टाइप्स ऑफ सेंटेन्सेस सायमल्टेनियसली, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. कारण वाक्याचा प्रकार बदलला की डायरेक्ट अँड इनडायरेक्टचे नियम बदलतात. आणि मी एका डायग्रॅममधनं ते शिकवलेलं आहे, म्हणजे आकृतीतून, आणि ते सहज समजायला सोपं असं आहे. म्हणून तुम्ही जरूर ती व्हिडिओ बघा. 2 टॉपिक्स प्रिपेअर होतील, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आणि डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच किंवा रिपोर्टेड स्पीच. तर ह्याच्यामध्ये मूड ओळखायला लागतो. ह्याचा फॉर्म्युला काय आहे? मेन व्हर्ब. म्हणजे बघा वाक्याची सुरुवात मेन व्हर्बने होते. मेन व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे जर होकारार्थी वाक्य असेल तर सिट डाऊन, गो देअर, कम हिअर, राईट डाऊन वगैरे. आणि नकारार्थी असेल तर डू नॉट किंवा डोंट प्लस मेन व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट आणि प्लस फुल स्टॉप. म्हणजे बघा इथे पण फुल स्टॉप असतो बरं का. म्हणजे इथे ॲसर्टिव्हमध्ये फुल स्टॉप शेवटी आणि इम्परेटिव्हमध्ये सुद्धा फुल स्टॉप शेवटी. फक्त डिफरन्स काय आहे? तर डिफरन्स असा आहे की हे कर्त्याने सुरू होतं पण हे व्हर्बने, मेन व्हर्बने सुरू होतं. हा मेजर डिफरन्स आहे मित्रांनो. ह्याचं एक्झाम्पल दिलं आहे, डू नॉट फॉरगेट टू अटेंड द झूम मीट म्हणजे मीटिंग. डू नॉट फॉरगेट टू अटेंड द झूम. डोंट लाफ, डोंट टॉक, डोंट गो देअर, डोंट राईट. म्हणजे हे डोंटने सुरू होतं, नकारार्थी वाक्य. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स हा चौथा प्रकार वाक्याचा. द फोर्थ टाईप ऑफ सेंटेन्स इज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य. ते व्हॉटने सुरू होतं किंवा हाऊने सुरू होतं. आपण आधीच्या व्हिडिओत पाहिलेलं आहे.
किंवा एखादं ॲसर्टिव्ह वाक्य असतं ना, ते जर मला ठासून सांगायचं असेल जोर देऊन, तर ते आपण एक्सक्लेमेटरीमध्ये सांगू शकतो. म्हणजे त्याच्या शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क दिलं की ते वाक्य महत्त्वपूर्ण आहे असा त्याचा अर्थ होतो. किंवा त्या बोलणाऱ्याला त्या वाक्यावरती जोर देऊन बोलायचं आहे, ठासून काहीतरी मुद्दा पटवून द्यायचा आहे असं त्याचा अर्थ होतो बरं का. म्हणजे WH शब्दाने सुरुवात होते, हाऊ किंवा व्हॉट नाही. पण ॲसर्टिव्ह वाक्य पण उद्गारवाचक वाक्य असू शकतं काही वेळेला. त्याचा फॉर्म्युला काय बघा, व्हॉटचा, व्हॉट प्लस अ किंवा ॲन प्लस ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊन आणि प्लस उद्गारवाचक चिन्ह. आणि त्याचं आपण जर केलं तर व्हॉट अ ब्युटिफुल वुमन शी इज, किंवा व्हॉट अ ब्युटिफुल वुमन, किंवा व्हॉट अ ब्युटिफुल फ्लॉवर, व्हॉट अ ह्यूज स्टॅच्यू. अशा रीतीने व्हॉटचं वाक्य. हाऊचं बघूया आपण. हाऊचं फॉर्म्युला बघूया. हाऊ प्लस ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्ब पण असतं बरं का, ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्ब प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब आणि प्लस एक्सक्लेमेटरी मार्क. ह्याचं एक्झाम्पल बघा, हाऊ इंटरेस्टिंग दिस लेसन इज. हाऊ इंटरेस्टिंग दिस लेसन इज. ओके, सो revise and try to write down as many sentences of these 4 types as you can if you want to learn by heart all these 4 types of sentences, so that you will not get jumbled or confused which type of sentence is it in this way. जास्त सराव करा म्हणजे आपोआप तुम्हाला वाक्यांचे प्रकार वाचल्याबरोबर लक्षात येतील. लेट्स मूव टू द नेक्स्ट स्लाइड. आता आपण इथे सराव करत आहोत त्या 4 वाक्यांचा. इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स, रीड द पॅसेज केअरफुली, पार्टिसिपेट ॲक्टिवली अँड टेक हेल्प ऑफ युअर पेरेंट्स, टीचर्स अँड फ्रेंड्स. लेट्स सी लर्निंग ॲक्टिव्हिटी. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस केअरफुली अँड डू ॲज डायरेक्टेड. व्हेअर डिड यू फाइंड इट. ओके, व्हेअर डिड यू फाइंड इट. हे जे वाक्य आहे हे काय आहे, आयडेंटिफाय, डू ॲज डायरेक्टेड. आयडेंटिफाय अँड इंटरोगेटिव्ह सेंटेन्स फ्रॉम द अबोव सेंटेन्सेस अँड राईट इट डाऊन इन युअर नोटबुक. वेअर डिड यू फाइंड इट, जस्ट वी हॅव सीन की शेवटी प्रश्नचिन्ह आहे आणि WH शब्दाने सुरुवात आहे. हा WH प्रश्न आहे म्हणजे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजे आयडेंटिफाय अँड इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. तर आपल्या एक डू ॲज डायरेक्टेडमधल्या एकचं उत्तर आहे एकचं उत्तर आहे एक. आता दुसरं बघूया. दीज बर्ड्स अँड लीव्ज आर कॉल्ड फ्लशेस. दीज बर्ड्स अँड लीव्ज आर कॉल्ड फ्लशेस. आता हे साधं अगदी स्टेट केलेलं विधान आहे, म्हणजे सांगितलेलं विधान आहे, म्हणून हे विधानार्थी वाक्य आहे आणि याच्या शेवटी फुल स्टॉप आलेला आहे. दीज बर्ड्स हा करता आहे, दीज बर्ड्स अँड लीव्ज हा सगळा करता आहे आणि आर कॉल्ड हे क्रियापद आहे. आर कॉल्ड पॅसिव्ह व्हॉइसमध्ये, म्हणजे व्हॉइस केलेला आहे ह्या वाक्याचा. दीज बर्ड्स अँड लीव्ज आर कॉल्ड फ्लशेस हे आहे आयडेंटिफाय अँड ॲसर्टिव्ह सेंटेन्स फ्रॉम द अबोव सेंटेन्सेस अँड राईट. म्हणजे 4 आपल्या 4 प्रश्नाचं उत्तर आहे 2. ओके. ओ माय पुअर मतिल्दे, हाऊ यू हॅव चेंज्ड. ओ 2 वेळेला आलेलं आहे उद्गारवाचक चिन्ह. ऑफकोर्स सहज ओळखून घ्याल तुम्ही बरोबर. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, उद्गारवाचक चिन्ह आलं, उद्गारवाचक वाक्य. म्हणजे इथे बघा, आयडेंटिफाय अँड एक्सक्लेमेटरी सेंटेन्स फ्रॉम द अबोव सेंटेन्सेस अँड राईट इट डाऊन इन युअर नोटबुक. म्हणजे 2 याचं उत्तर आहे 3. प्रश्न 2चं उत्तर आहे 3. फेच दॅट मर्चंट ॲट वन्स. ताबडतोब त्या व्यापाऱ्याला आणा. इथे फेच हे मेन व्हर्ब आहे. मेन व्हर्बने कोणत्या वाक्याची सुरुवात होते आत्ता आपण शिकलो. 3 नंबर यस वाक्याचा प्रकार इम्परेटिव्ह. आज्ञा केलेली आहे राजाने. द किंग ऑर्डर टू फेच दॅट मर्चंट देअर. फेच द मर्चंट्स ॲट वन्स. सो दिस इज आयडेंटिफाय अन इम्परेटिव्ह सेंटेन्स फ्रॉम द अबोव सेंटेन्सेस अँड राईट इट डाऊन इन युअर नोटबुक. म्हणजे काय की तिसऱ्याचं उत्तर आहे 4. प्रश्न 3चं उत्तर आहे 4.
पुढे जाऊया. द वॉल वॉज सो ब्रॉड दॅट पीपल कुड स्टँड अँड वॉक ऑन इट. द वॉल वॉज सो ब्रॉड, भिंत इतकी, म्हणजे बघा याच्यामध्ये मेन क्लॉज आहे आणि सबऑर्डिनेट क्लॉज आहे. हा द वॉल वॉज सो ब्रॉड हा मेन क्लॉज आहे. दॅट पीपल कुड स्टँड अँड वॉक ऑन इट हा ॲडव्हर्ब क्लॉज आहे मित्रांनो. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट म्हणजे काय की एखादी गोष्ट इतकी अशी होती की तसं घडलं. म्हणजे वॉल ही इतकी रुंद होती की त्याच्यावरती दॅट पीपल कुड स्टँड अँड वॉक ऑन इट, की लोक उभं राहू शकत होते आणि चालू शकत होते. म्हणजे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट. हिल वॉज सो हाय दॅट आय कुडंट क्लाइम, याच्यामध्ये पण जे सो दॅट वापरलेलं आहे तर ते ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट आहे की टेकडी एवढी उंच होती की मी चढूच शकले नाही. म्हणजे टेकडी उंच असल्याचा रिझल्ट काय झाला की मी नाही चढू शकले. म्हणजे हा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट आहे. म्हणजे याच्यातला मेन क्लॉज काय, द वॉल वॉज सो ब्रॉड, आणि दॅटपासनं हा सगळा जो आहे तो सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आता आपल्याला प्रश्न कसा विचारला आहे बघा इथे, आयडेंटिफाय सेंटेन्स इन विच वी फाइंड मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज. म्हणजे प्रश्न 6चं उत्तर काय आहे 5. प्रश्न 6चं उत्तर काय आहे 5. याच्यामध्ये आपण मेन क्लॉज पण ओळखला आणि सबऑर्डिनेट क्लॉज पण ओळखला. आता जाऊयात 6वं. ट्रोजन्स कुड नॉट फोर्स देम टू सेल अवे. टू सेल अवे, आता टू प्लस मेन व्हर्ब आलेला आहे म्हणजे इन्फिनिटिव्ह आहे. म्हणजे बघा इथे काय आहे 5, आयडेंटिफाय अ सेंटेन्स इन विच वी फाइंड अन इन्फिनिटिव्ह. तर प्रश्न 5चं उत्तर आहे 6. ओके, तर अशा रीतीने आपण ही लर्निंग ॲक्टिव्हिटी सोडवली आहे मित्रांनो. ही उत्तरांसहित तुम्ही व्यवस्थित वहीमध्ये लिहा. जाऊयात आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये. दिस इज ऑल्सो अ सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी. इथे पण आपल्याला सोडून दिलेली ॲक्टिव्हिटी. आणि पहिलं वाक्य असं आहे, द होल ग्रीक आर्मी एंटर्ड द स्लीपिंग सिटी. दिस इज ॲन ॲसर्टिव्ह सेंटेन्स. म्हणजे विच टाईप ऑफ सेंटेन्स इज इट? इट इज ॲन ॲसर्टिव्ह सेंटेन्स, ऑर इट इज अ स्टेटमेंट, ऑर इट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. सेकंड बघा, दे आर थिंग्स यू वॉन्ट टू से. टू से आलेला इथे. टू म्हणजे टू प्लस मेन वर्ब. आपण काल शिकलो इन्फिनिटिव्ज. तर इथे वी फाइंड ॲन इन्फिनिटिव्ह टू से इन दिस सेंटेन्स. हे पण आपण असं कॉपी करणार आहे आपल्या वहीमध्ये. लेट्स मूव टू द नेक्स्ट स्लाइड. दिस इज होमवर्क फॉर यू. रीड द सेंटेन्सेस अँड डू ॲज डायरेक्टेड. थ्रो द बिट्स आउट ऑफ दिस विंडो. हे काय आहे 1, 2, 3, 4. ह्या 4 प्रश्नांची उत्तरं 1, 2, 3, 4 ही आहेत. तर हे काय आहे मित्रांनो, मेन व्हर्बने सुरुवात झाली वाक्याची. म्हणजे काय असेल बघा 1, 2, 3, 4 मध्ये बघा आणि उत्तर लिहा. ही बिगॅन टू पेंट फ्रॉम द एज ऑफ 12. आता इथे साधं विधान सांगितलेलं आहे की तो 12व्या वर्षापासून रंग द्यायला त्याने सुरुवात केली. 12 वर्षाचा असल्यापासून. साधं विधान तुम्ही ओळखा काय आहे या 4 मधून. ही स्माइल्ड एट मार्गी अँड गेव हर ॲन ॲपल. ही स्माइल्ड ॲट मार्गी अँड गेव हर ॲन ॲपल. ह्याचं पण उत्तर तुम्ही शोधा इथून प्रश्न. अँड ही हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर. हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर. हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर. इथे पण तुम्ही चिन्ह बघा आणि तुम्ही ओळखा. ओके, आणि हे सगळे प्रश्न आणि उत्तरं वहीमध्ये लिहून काढा. आणि आपण परत भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.